तुम्ही बघू शकता या डोंगरामध्ये पूर्ण आभाळ अटकले आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही बघू शकता या डोंगरामध्ये पूर्ण आभाळ अटकले आहे. पूर्ण ढग तिथं अटकला या. तुम्ही बघू शकता, झूम करून दाखवतो. हे पूर्ण अटकले आहे. ही मोठमोठी डोंगर पूर्ण. आपली गाडी कुठं लागली आहे. खालती गाडी लावली आहे आणि तुम्ही ते मगाशी बघितलं ते किती डोंगर अडकले या. आता पण खूप वाढलंय रे, बघू शकता. आणि तिथं ते काय JCB चालू आहे, काम चालू आहे. आणि इकडं पण तुम्ही बघू शकता. हे फक्त फवारी चालू या. मला थोडं बाहेर जायचं होतं, तरी तुम्ही बघू शकता हे पूर्ण फवारी येते या. तर आता काय करायचं काही समजायला झालंय. आता जातो मी खालती. तर चला जाऊया. तर मी खाली आलो का नाही. इथं बघा, इथं मोर आला होता. मोर आला होता डायरेक्ट. पण माझ्याकडून ते शूट झालं नाही, त्यामुळे मी काही दाखवलं नाही तुम्हाला. तर रस्त्यानं जर मोर दिसला का नाही, मग मी तुम्हाला दाखवतो. तर चला, आपल्याला थोडं काम आहे, आपण जाऊया थोडं बाहेर. तर भावांनो, तुम्ही टायटल आणि थंबनेल बघून समजून गेला असाल की मी कुठं आलो होतो. मी बसलो होतो काल चराळात ना, आणि उतरलो होतो शेगाव. तर शेगाव मध्ये कसं झालं माहिती का, मी तुम्हाला पूर्ण स्टोरी मी नंतर सांगेन. तुम्ही बघू शकता गाडी आली, मालगाडी आली.
महाराष्ट्र आता येईल 6:15 ते येतं इथं शेगावमध्ये आणि त्याच्यात बसायचं आणि जायचं घरी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर काल काय झालं होतं भावांनो, तुम्हाला आज स्टोरी सांगतो. तुम्हाला माहिती मी कराडातनं बसलो होतो आणि डायरेक्ट माझं शेगावचं तिकीट होतं. तर मी शेगावमध्ये आलो आणि मला व्हिडिओ शूट करायचा होता आणि मी थोडंसं शूट केलं. शूट केल्यानंतर मी मंदिराकडे गेलो आणि तिथं अलाउन्स होतं की मोबाईल वापरू नये. मोबाईल स्विच ऑफ केल्यानंतरच परमिशन होती तिथं. मी शूट काही करू शकलो नाही. घरी आलो आणि दाढी वगैरे थोडी केली, थोडं केस पण कापायचे. तर सॉरी भावांनो, मी तुम्हाला ते मंदिर दाखवू शकलो नाही शेगावचं. पहिले शूट करण्याची परमिशन होती पण आता सर्व बंद पडलंय. ठिकठिकाणी ते अनाऊन्स केलंय की मोबाईल वापरू नये. त्यासाठी आपण नियमाचं पालन केलंय. मी चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग बघू शकता. मी घराचा ब्लॉग असणार आहे. बाय.